पेपर फुटीचं कारण सांगत नीटची परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. एनटीने या संदर्भातला निर्णय दिलेला आहे. या संदर्भात चौकशी देखील केली जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घ्या. नीटची परीक्षा दिली आहे यावर्षी, कितवी टर्म होती? फर्स्ट टाइम होती. फ्रेशर आहे मी. ह्याच्यावर आता आमच्या घरच्याने खूप कष्ट केलेले आहेत. कष्ट करून पैसे भरलेले आहेत. पैसे भरून आम्हाला इथं क्लासेसला लावलेले आहेत. क्लासेस लावून आता आम्ही अभ्यास केलेला आहे. 2 वर्षाची जेवढी काही मेहनत होती तेवढी मेहनत ही आता मेहनतीचं परीक्षा होती 3 तारखेला. ती परीक्षा अशी फुटली म्हणून आता आम्ही आता परीक्षा दिली म्हणून आमचं झालं म्हणून आम्ही रिलॅक्स होतात. आता ह्याचं असं पेपर फुटल्यामुळं आमचं पुरं म्हणजे वर्ष बरबाद होते. त्याच्यामुळं आता आम्हाला आमच्या शासनाकडून आम्हाला काही मदत व्हावी आणि आमचे परीक्षा रिपीट अशी फुटू नये ह्याच्यासाठी काही शासनाने काही हे करावी. बरोबर आहे तुझं म्हणणं. आता परीक्षा घेतली जाणार आहे पुण्याला. या सगळ्या परीक्षेला आता पुन्हा समोर जायचं आहे. काय आव्हानं असणार आहेत आता? आता वापस पहिल्यापासून नवीन अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यामुळं क्लासेसची फीस हे आम्हाला घरच्याला द्यायला जर अवघड जाते. पहिलंच हे करून आम्ही क्लासेस लावलेत. पुन्हा विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत. कितवी टर्म होती यावेळेस परीक्षा दिली? फ्रेशर होतो सर मी. आता काय परीक्षा पुन्हा होणार आहे. कसं सगळ्या अडचणी सगळ्या समोर येतात, कसं बघताय? सर पेपर खूप सोपा गेलता पहिले तर आमचा. आता वापस रीनीट व्हायली त्याचा धक्काच लागला आम्हाला. एकदम रिलॅक्स झालतो आम्ही. प्लॅन केले ते खूप काही ट्रिप ते अँड ऑल. तर आता वापस स्टार्ट करावं लागेल 0पासून. आता महिनाभरात तर काय होणार नाही. जर हे पण पेपर घाण गेलात तर वापस रिपीटच करणे पर्याय नाही मग आमच्याकडे. आता मार्क चांगले पडले होते. हां, आता मार्क चांगले पडले होते. सगळे आव्हानं पुन्हा आता उभे राहणार आहेत. खरं तर विद्यार्थी सध्या धक्क्यामध्ये आहेत. आपल्यासोबत शिक्षक आहेत. सर, ही सगळी परीक्षा बघता सगळा पेपर फुटला असं म्हणणं आहे. एनटीएने संदर्भात निर्णय दिला. CBI चौकशी लावली आहे. सर, CBI चौकशी होईल, नंतर डिटेक्ट होईल. पण आज घडीला जे विद्यार्थी मागील 2 वर्ष अभ्यास केलेत रात्रंदिवस, काही विद्यार्थ्यांनी 18 तास अभ्यास केलेला आहे, तो 0 झालेला आहे. आणि हे वर्षानुवर्ष होत आहे. 2024ला पण असं झालेलं होतं. भलेही नीट परीक्षा नीट झाली नाही, पण खूप मोठ्या विद्यार्थ्यावर अभ्यास करणारे अन्याय झालेला आहे. आणि 2019 पासून NTA कंडक्ट करते तोपासून वादाच्या भोवऱ्यातच परीक्षा आहे. आणि विद्यार्थ्याला टेन्शन फुल परीक्षा द्यावं लागत आहे की पेपर फुटतो का कसा येतो, इजी येतो. एक वर्षी 2025ला खूप टफ काढला, 2024ला खूप इजी काढला. आणि हे सर्व काही विद्यार्थ्याला मॅच होत नाही आहे. विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून खूप टेन्शन फुल आहेत. खरं तर विद्यार्थ्यांकडनं, त्याचबरोबर पालक असतील, शिक्षक आहेत, या सगळ्या गोष्टीचे जे आहे ते रोष व्यक्त केला जातो, नाराज व्यक्त केली जाते. विद्यार्थ्यांनी आहे कसं बघतं परीक्षा पेपर फुटला आहे, आता नीटची परीक्षा पुन्हा होणार? हा खरं तर अन्यायच आहे आमच्यावरती होणारा. म्हणजे आम्ही 2 वर्ष इतकी मरमर करून तयारी करतो आणि मग पेपर फुटतो तर आम्हाला कळत नाही आता आम्ही काय करावं. म्हणजे परत अभ्यास करावा का कसं. म्हणजे आमच्यावरती हा होणारा खरंच खूप मोठा अन्याय आहे. आमची एवढीच विनंती आहे की वारंवार असं जे होत आहे ते नाही व्हायला पाहिजे आणि अजून स्ट्रिक्ट वेमध्ये परीक्षा कंडक्ट केली पाहिजे. बाहेरून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नीटचे क्लासेस वगैरे लावतात. खरं तर त्यांची आता मोठी अडचण होणार आहे. कसं बघतं त्याकडे सगळं? तुझे विद्यार्थी मैत्रिणी मित्र असतील. आम्ही तर खूप शॉक झालो होतो जेव्हा कळालं की पेपर फुटला आहे म्हणून. आता आम्हाला कळत नाही की आम्ही कशी तयारी करायची, कारण की पुढच्या वर्षीचा पेपर अजून टफ येणार. मग त्याचाच जास्त अभ्यास करावा लागणार आणि मग परत समजा असं झालं तर ह्याची गॅरंटी कोण घेणार? बरोबर. पेपर फुटला तर पुन्हा ह्याची गॅरंटी कोण घेणार? हो. तर हे ह्यांचं सगळ्यांचे वेगवेगळे गैरसमज आहेत आणि या सगळ्यांमधनं हे सध्या विद्यार्थी जे आहेत ते आता पुढची वाटचाल करतात. मात्र जे आहे ते आता सध्या NTAने दिलेल्या निर्णया तोच आहे की पेपर सध्या फुटलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात परीक्षा जी आहे ती आता पुण्यांदा होणार आहे. सगळ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना पुण्यांदा सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांची मानसिकता या संदर्भात जी आहे ती वेगळीच पाहायला मिळते. त्यामुळं आत्ता तरी ही परीक्षा जी आहे ती कडक आणि शिस्तबद्ध पद्धतीमध्ये घ्यावी अशी विद्यार्थ्यांकडनं मागणी होते. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील, सर, ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.